नमस्कार मित्रांनो, RPF भरती 2024चे जे अर्ज आहे हे 15 तारखेपासून सुरू झालेले आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहे ते विद्यार्थी अर्ज करू शकतात। तर अर्ज हे सुरू झालेले आहे आणि अर्जाची जी शेवटची तारीख आहे 14/5/2024 दिलेली आहे। तर 15/4/2024 पासून हे अर्ज सुरू झालेले आहे आणि 14 तारखेपर्यंत अर्ज सुरू असणार आहे, म्हणजे 1 महिना अर्ज सुरू असणार आहे। तर जे विद्यार्थी एलिजिबल आहे किंवा ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्यावे। तर बघा, आपण जी PDF बघत आहे कॉन्स्टेबल या पदाची बघत आहे। याच्यामध्ये जे पे स्केल आहे लेवल 3चं असणार आहे आणि जे पेमेंट असणार आहे ते 21,700 असणार आहे आणि त्यानंतर जे वय असणार आहे 1/7/2024 पर्यंत 18 ते 28 वर्ष असणार आहे आणि टोटल जागा कॉन्स्टेबलसाठी 4,208 असणार आहे आणि यासाठी एज्युकेशन फक्त 10वी पास जे विद्यार्थी आहेत ते यासाठी अर्ज करू शकतात। आणि यामध्ये जे एज रिलॅक्सेशन आहे ॲज पर गव्हर्नमेंट रूल SC ST ला 5 वर्ष, OBC ला 3 वर्ष हे रूल लागू आहे। ते फी असणार आहे या फॉर्मसाठी ती 500 रुपये असणार आहे ओपन कॅन्डिडेटसाठी आणि 250 रुपये असणार आहे SC ST, EX सर्व्हिसमॅन आणि फिमेल कॅन्डिडेट, मायनॉरिटी कॅन्डिडेट यासाठी 250 रुपये चालान असणार आहे आणि ओपन कॅन्डिडेटसाठी 500 रुपये चालान असणार आहे। आणि हे जे पेमेंट आहे हे रिफंडेबल असणार आहे, म्हणजे तुम्ही जे फी भरणार आहे ही तुम्हाला एक्झाम झाल्यानंतर रिफंड मिळेल। त्यासाठी ओपन कॅन्डिडेटला 400 रुपये रिफंड मिळणार आहे आणि 250 रुपये म्हणजे जेवढी फी तुम्ही भरणार तेवढी फी तुम्हाला SC ST आणि फिमेल कॅन्डिडेटला रिफंड मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरताना तुमचा जो बँक अकाउंट नंबर आहे तो देणं गरजेचं भासणार आहे। आणि जी ही PDF आहे ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे। ही PDF तुम्हाला फॉर्म भरण्याच्या अगोदर रीड करायची आहे। यामध्ये जे PMT म्हणजे मेडिकल होणार आहे, फिजिकल होणार आहे याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन नमूद केलेली आहे आणि जे विद्यार्थी 10वी पास आहे ते यासाठी अर्ज करू शकतात। 500 रुपये चालान हे ओपन कॅन्डिडेटला असणार आहे आणि 250 रुपये चालान हे SC ST आणि फिमेल कॅन्डिडेटला असणार आहे। फिमेल कॅन्डिडेट ही ओपन कॅटेगरीची असली तरीसुद्धा त्यांना 250 रुपये चालान असणार आहे आणि 250 रुपये हे रिफंडेबल असणार आहे। तर अर्ज हे सुरू झालेले आहे। तुम्ही यामध्ये जे व्हॅकन्सी आहे चेक करू शकता आणि व्हॅकन्सीनुसार तुम्ही तुमचे अर्ज करू शकता। तर 14 तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। तर लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्या। फक्त 10वी पास जे विद्यार्थी आहे ते यासाठी अर्ज करू शकतात। तर या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी तुम्ही PDF चेक करणार आहे यामध्ये तुमच्या ज्या कास्ट वाईज ज्या व्हॅकन्सी आहे मेल फिमेल ह्यासुद्धा यामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहे। तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती सुद्धा तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे।